बोला. राज्यभरामध्ये आणि विधानसभेत सुद्धा नाशिकच्या हनी ट्रॅप संदर्भातला मुद्दा गाजला होता. या संदर्भामध्ये अनेक नावं जी आहेत ते समोर आले होते. 72 जवळपास अधिकारी आहेत राज्यभरातले जे हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं बोललं जात आहे. आपल्याकडे काय माहिती आहे या संदर्भात? माझ्याकडे काही माहिती नाही आहे, परंतु काल माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं का कुठे हनी पण नाही आणि कुठे ट्रॅप पण नाही. मला असं वाटतं की तो मुद्दा जो आहे संपलेला आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिल्यानंतर शंकेला काही वाव राहू नये. साहेब, पण एक प्रकारे कुठेतरी नाशिकचंच नाव बदनाम होते की ज्या पद्धतीने काल जितेंद्र आव्हाडांनी देखील सांगितलं की त्या रूममध्ये 8 कोटीचे कॅमेरे होते, कशा पद्धतीने 3 कोटी रुपये अधिकाऱ्याकडे मागितण्यात आले, त्या संपूर्ण प्रकारची चौकशी व्हायला हवी असं वाटतंय. मला वाटतं काही प्रमाणात मुख्यमंत्री यांच्याकडेच गृह खातं सुद्धा आहे, त्यामुळे काही चौकशी करूनच त्यांनी जे स्टेटमेंट केलं असेल ना. या सगळ्या प्रकरणात नाशिकची बदनामी झाली असा एक सूर येतोय नाशिककरांकडून. आता होतं आता कधी कधी दुर्दैव आहे आपलं, असं व्हायला नको पण होत आहे. अनेक गोष्टी घडत असतात, काही गुन्हे शहरामध्ये घडतात. कधी रस्त्यावरून आपलं नाव खराब होतं, तर कधी अनेक काहीतरी मर्डर्स वगैरे होतात, तर कुठे शेतकऱ्यांचे पैसे डुबवले जातात. अशा असंख्य गोष्टींनी काहीतरी होतात, पण हे होऊ नये हे आपलं दुर्दैव आहे. साहेब, सुनील तटकरे यांनी अत्यंत मोठं विधान केलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी जर विलीन करायचे असतील भाजपत, तर त्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अनुमती लागेल, चर्चा करावी लागेल त्यांच्याशी. कसं बघताय या विधानाकडे? नाही, तर असं आहे ना की ते पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांना त्या बाबतीमध्ये अधिक माहिती आहे, त्यामुळे त्यांनी ते स्टेटमेंट केलं असेल. मुळात असं काही घडतंय का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल आणि मग त्याच्यावर काय कॉमेंट करायची. पण मलाही ते माहिती नाही की मुळात असं काही घडतंय. त्यांनी हे स्पष्ट केलं की अद्याप कुठल्या स्वरूपाची चर्चा नाही आहे विलिनीकरणासंदर्भात, पण जर तसा विचार आला तर ठीक आहे ना. मग ते त्यांनी सांगितलं, कारण आता जे आहे आम्ही तिघे जर एकत्रित जेव्हा सरकार बनवलेलं आहे त्यावेळेला एकमेकाला विचारणं, सल्ला घेणं स्वाभाविक आहे ना. विधानसभेमध्ये आमदारांमध्ये हमरेदुमरी होत होती, परंतु समर्थकांमध्येच राडा झाला. याच्यामुळे विधिमंडळाची प्रतिमा देखील जनमानसामध्ये डागाळली गेली. मग हे खरं आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल तसंच विधान केलेलं आहे आणि मला तर आता 41-42 वर्ष झाली त्या विधानमंडळात. माझ्या आयुष्यात तरी मी कधी हे असं काही झालेलं पाहिलेलं नाही. विधान परिषदेमध्ये सुद्धा एकमेकाच्या विरुद्ध कठोर टिप्पणी जे आहेत आमदार वेगवेगळ्या पक्षाचे करत असतात, परंतु विधानसभेच्या बाहेर पडले किंवा विधान परिषदे बाहेर पडले की ते एकत्र बसून चहा घेणं, थट्टा मस्करी करणं असं सगळं चालायचं. एकमेकाला मदत करत होते शासनसुद्धा आणि ते विरोधी पक्षसुद्धा आमदारांना मदत करायचे त्यांच्या काही अडचणी असतील तर. पण आता ही कटुता जी आहे अलीकडे फारच वाढीला लागलेली आहे, त्यामुळे आमच्यासारख्याला सुद्धा अतिशय दुःख होतं ज्याने 41-42 आणि त्या 1985च्या विधान परिषदेपासून ज्यांनी ते काम पाहिलेलं आहे, चर्चा ऐकलेली आहे, लोक पाहिलेले आहेत, वेगवेगळे नेते पाहिलेले आहेत. चर्चा करताना त्यावेळेला निश्चितपणे दुःख होणं स्वाभाविक आहे. साहेब, आपण नाशिक दिल्ली विमान सेवेसंदर्भात एक केंद्रीय मंत्र्यांना लेटर दिलेलं आहे, नेमकं काय विमानतळाच्या? हो हो. आता असं आहे ना की आपण हे पहिलं विमानतळ जे आहे जवळजवळ 10-11 वर्षापूर्वी बांधलं. त्यावेळेला समीर भाऊ आणि आम्ही खूप प्रयत्न करावे लागले आम्हाला, ते पण खासदार होते त्यावेळेला. आणि हे जे HAL जे आहे त्यांची ऑफिसेस जे आहेत प्रमुख लोक
बँगलोरमध्ये असतात, दिल्लीमध्ये असतात. मग त्यांना अगोदर त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांना समजवणं, त्यांच्या मिटिंगमध्ये जाणं आणि मग ते सगळं देशमुख नावाचे तिथे एक मोठे प्रमुख होते, त्यांनी पण सहकार्य केलं त्यावेळेला आणि मग आपल्याला ती जागा मंजूर झाली. तर जागा मंजूर झाल्यानंतर पैशासाठी मंत्रिमंडळाचा आहे वगैरे वेळ लागला असता. PWD माझ्याकडे होतं आणि म्हणून PWDच्या माध्यमातून या देशातलं पहिलं विमानतळ जे आहे हे आपण म्हणजे टर्मिनस जे आहे आपण ते बांधलं आणि ते छानसुद्धा आहे. पण आपण पाहतो की आता विमानं वाढत आहेत, प्रवासी वाढत आहेत आणि कुंभमेळ्यामध्ये लाखो प्रवासी त्याचा उपयोग करतो आणि मग अशा वेळेला अडचण निर्माण होऊ नये म्हणून हे टर्मिनस जे आहे हे वाढवण्याची आवश्यकता आहे आणि ते वाढवण्यासाठी पुरेशी जागा ह्यासाठी म्हणजे उपलब्ध आहे. जे जो रनवे आहे त्याच्यासाठी सुद्धा शासनानं आपण सांगितल्यानंतर मागणी केल्या मला वाटतं 350 पावणे 400 कोटी रुपये जे मंजूर केले ते सुद्धा काम HAL करत आहे. तर एकूण काय की या कुंभमेळ्याच्या निमित्तानं का होईना आणि इथं हा जे नाशिक शहर वाढतं आहे किंवा